इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान सेतू अभ्यास उत्तर चाचणी आहे 25 गुणाची, ती आपण पाहून घेऊया. पहिला प्रश्न आहे, आमच्यामध्ये वेगळा कोण? मीठ, सोडा, कापूर आणि मोरचूद. ज्याच्यातला वेगळा शब्द आहे तो म्हणजेच कापूर. ब प्रश्न आहेत, पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा. आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली आकृती आहे H2 वाली, त्याचं नाव आहे सहसंयुज बंध आणि दुसरं आहेत Na+Cl, त्याचं नाव आहे आयकनिक बंध. तर अशा प्रकारे आपण आकृतीची नावे होती ते आपण लिहिलेले आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर सरकूया. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ प्रश्न आहेत, ऑक्सिजन अणू अंक 8 या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शवणारी आकृती काढा. तर आपण आकृती काढलेली आहे. तर आपण त्याचं स्पष्टीकरण आपण वाचून घेऊया. ऑक्सिजन एक अधातू मूलद्रव्य आहे. याला प्राणवायू देखील म्हटले जाते. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन संज्ञा पण 8 आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या प्रथम इलेक्ट्रॉन कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे की प्रथम कक्षेत आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसतात. त्यानंतर ऑक्सिजनच्या दुसऱ्या इलेक्ट्रॉन कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतात. तर जे काही दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला 6 इलेक्ट्रॉन दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नामधला अ प्रश्न आपण पाहिलेला आहे. आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपला आ प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. या परिसंस्थेमधील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा. तर आपल्याला परिसंस्थाचं नाव लिहायचं आहे. आकृतीमध्ये काय दिसते ते आपल्याला लिहायचं आहे आणि प्राथमिक भक्षकांची नावे लिहायचं आहेत. तर परिसंस्था असेल गवताळ प्रदेश आपल्याला दिसत आहे आकृतीमध्ये आणि प्राथमिक भक्षक आहे गाय, हरिण आणि ससा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, आकारातून पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. तर आपल्याला दिलेले आहेत जीवाणू, कवक, विषाणू आणि शैवाल. तर पहिलं येईल ते म्हणजे विषाणू, त्यानंतर जीवाणू, त्यानंतर कवक आणि त्यानंतर शैवाल. तर अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने आपण सजीवांची नावे लिहिलेली आहे. तर प्रश्न 4, खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यातला आपण अ प्रश्न पाहूया. कोणकोणत्या वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळत आहेत? तर आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे की सल्फर, नायट्रोजन आणि कार्बन अशा प्रकारचे 3 वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळत आहे. त्यानंतर ब प्रश्न, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असते? उत्तर पाहून घेऊया की आम्लयुक्त पावसात हिमवर्षाव, गारा, धुके किंवा दव इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये ॲसिड प्रदूषण, विशेषतः गंधयुक्त आणि नायट्रिक आम्ल असतात. आम्लवर्षामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचा उत्सर्जन, वातावरणात पाणी मॉलिक्युल्स वाफ निर्मिती होते. तर अशा प्रकारे आपण ब प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि आपले 2 प्रश्न बाकी आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. क प्रश्न आहेत, आम्लवर्षेचा होणारा परिणाम सांगा. तर आम्लयुक्त पावसामुळे मृदेची आम्लता वाढते, तसेच पाण्याची साठ्याची आम्लता वाढते. त्यानंतर शेवटचा प्रश्न ड प्रश्न, अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? तर उत्तर पाहून घेऊया. शहरातील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी पाहिजे. तर अशा प्रकारे आपण जे प्रश्न होते ते आपण पूर्णपणे पाहिलेले आहे. तर आपण नेक्स्ट प्रश्नावर येऊया. तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहे, ती दुरुस्ती करून लिहा. आपल्याला 3 आकृती दिलेल्या आहेत. त्या आकृतीच्या चुकीचं नावं दिलेलं आहे, त्या आकृतींना चुकीचं नावं दिलेलं आहे, ते आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहेत. तर दुरुस्त नावं काय असेल? पहिले आकृतीचं नाव असेल अतिपरासरी, दुसरं आकृतीचं नाव आहे समपरासरी आणि तिसरं आकृतीचं नाव आहे ते म्हणजेच अवपरासरी. अशा प्रकारे आपण दुरुस्त नावे लिहिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. तर मॅग्नेशियम Mg आणि क्लोराईड Cl. तर मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आणि क्लोराईडचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 आहे. तर मॅग्नेशियम Cl, तर मॅग्नेशियम +2 मध्ये आपल्याला दिसतो आणि Cl मायनसमध्ये आपल्याला दिसतो. तर आपल्याला त्याची पायरी तयार होईल MgCl2. तर अशा प्रकारे त्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे.
तर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूया. सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. आपल्याला पहिलं दिलेलं आहेत अमिबा, प्रोटिस्टा, जीवाणू आणि त्याची पुढची जी जोडी आहे ती म्हणजेच मोनेरा. दुसरं आहे होकायंत्र, सूचीचुंबक, दारावरची बेल आणि जी पुढची जोडी आहे ते म्हणजेच विद्युत चुंबक. तर अशा प्रकारे आपण 7वा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 8वा प्रश्न पाहूया. शास्त्रीय कारणे लिहा. पहिले दिलेले आहेत कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार करा. तर आपण उत्तर पाहून घेऊया. कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे एखादी तयार झालेली रचना पुन्हा तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना नक्षीदार असते, कारण प्रकाशाच्या परिवर्तनाच्या गुणधर्मानुसार अनेक प्रतिमा तयार होऊन नक्षीदार रचना तयार होतात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 8 मधला आपण जो पहिला प्रश्न होता तो आपण पाहिलेला आहे. तर आपण 8व्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न पाहूया. सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा. त्याचं उत्तर आपण पाहून घेऊया. सर्दीमुळे आपल्या नाकातील स्राव व त्यातील विषाणू हवेमध्ये पसरले जातात, त्यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो, म्हणून शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा. त्यानंतर 9वा प्रश्न पाहूया. ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर आपल्याला दिलेले आहेत तापमान व घनता वाढते, अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो आणि तप्त वायूचा गोल तयार होतो. तर त्याचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. तर पहिला क्रम आहे तापमान व घनता वाढते, दुसरा आहे तप्त वायूचा गोल तयार होतो, तिसरा आहे अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि चौथा आहे ते म्हणजेच वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो. तर अशा प्रकारे आपण 9वा प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपण प्रश्न क्रमांक 10 पाहूया. खालील आकृतीत प्रकाश परिवर्तनाचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा. आपल्याला अ आकृती दिलेल्या आहेत आणि ब आकृती दिलेल्या आहेत. तर पहिली आकृती आहे ती म्हणजेच नियमित परावर्तन आपल्याला दिसते आणि दुसरी जी आकृती आहे ती म्हणजेच अनियमित परावर्तन दिसते. तर त्याचा आपण फरक लिहूया. नियमित परावर्तन व अनियमित परावर्तन. तर आपण नियमित परावर्तन याच्यातला पहिला मुद्दा पाहूया. सपाट व गुडगुडीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परिवर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. त्यानंतर आपण अनियमित परावर्तनामधला पहिला मुद्दा पाहूया. खडबडीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परिवर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. त्यानंतर आपण नियमित परावर्तनामधला दुसरा मुद्दा पाहूया की नियमित परावर्तनामध्ये परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात, तर अनियमित परावर्तनामध्ये परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न क्रमांक 10 फरक स्पष्ट करा आपण पाहिलेला आहे, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. तर आपण शेवटचा 11वा प्रश्न पाहूया. काय होईल ते लिहा. त्याच्यात आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहूया. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर काय होईल. जर आपण एखाद्या औषधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तर आपल्याला काय होऊ शकते ते आपण पाहूया. की अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो व ॲसिडिटीचे प्रमाण वाढते व आजारी होण्याची शक्यता वाढते. दुसरा प्रश्न आहे विद्युत गटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले. जर आपण जोडले तर परिपथ पूर्ण होऊन बल्ब प्रकाशित होईल. तर आपण शेवटचा तिसरा प्रश्न पाहून घेऊया. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर. उत्तर पाहून घेऊया. ज्वालामुखीचा उद्रेकातून अनेक वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतील, त्यामुळे प्रदूषण होईल व अतिशय उष्ण पदार्थ म्हणजेच लावारस बाहेर पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर चाचणी पूर्णपणे आपण पाहून घेतलेले आहेत. आय होप की नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.